आपण गोष्ट करतोय 31 मे 1936 सालची. आज आपण एका अशा निर्णयाचा सखोल अभ्यास करणार आहोत ज्याने भारताचा सामाजिक इतिहासच बदलून टाकला. अगदी. प्रश्न अगदी थेट होता. जर तुमचा धर्मच तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारत असेल तर तुम्ही काय कराल? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतल्या नायगावमध्ये ती अखिल मुंबई इलाखा महार परिषद बोलावली होती. आणि ही परिषद म्हणजे काही सामान्य गोष्ट नव्हती. एक ऐतिहासिक क्षण होता तो. साधारणपणे 50,000 लोकांची सोय होईल एवढा मोठा मंडप, राज्यभरातून आलेले कार्यकर्ते, नेते आणि विशेष म्हणजे शीख समाजाचे नेतेही तिथे हजर होते. हो. आज आपण हेच समजून घेणार आहोत की धर्मांतराशिवाय दुसरा मार्ग का नाही, याबद्दल बाबासाहेबांचा नेमका युक्तिवाद काय होता. त्यांनी त्यात तर्क आणि भावना या दोन्हींचा वापर कसा केला हे पाहणं खूप महत्वाचं आहे. पण एवढा मोठा निर्णय म्हणजे त्याची तयारी करणं सोपं नसतं, नाही का? मला वाटतं आंबेडकरांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न हाच असेल की किती लोक खरंच त्यांच्या सोबत आहेत. अगदी बरोबर. इथूनच या परिषदेची गरज निर्माण झाली. त्यांनी स्वतःच ते जहाजाच्या कप्तानाचं उदाहरण दिल्यावर का. अच्छा. हो, ते म्हणतात किती प्रवासी येणार आहेत याचा अंदाज आल्याशिवाय कप्तान जहाज सोडायची तयारी करत नाही. तसंच किती मोठा समाज या निर्णयाच्या मागे उभा आहे हे पाहणं त्यांना आवश्यक वाटत होतं. पण मग एक प्रश्न येतो की ही फक्त महारांची परिषद का होती? म्हणजे इतर अस्पृश्य जातींना का नाही बोलावलं? याचं उत्तर बाबासाहेबांनी स्वतःच दिलंय. त्यांचा उद्देश म्हणजे सरकारकडे किंवा हिंदू समाजाकडे काही मागण्या करणं हा नव्हताच. अच्छा. लोकमत कळलं नसतं. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर विचार करावा, निर्णय घ्यावा, ही त्यामागची भूमिका होती. समजलं. म्हणजे हा निर्णय बाहेरून लादलेला नको तर आतून आलेला हवा होता. तर मग या निर्णयापर्यंत येण्यासाठी त्यांनी जी कारणं दिली आहेत त्यावर येऊया. हो. भाषणात त्यांनी 2 प्रकारची कारणं सांगितली आहेत. एक म्हणजे ऐहिक म्हणजे व्यावहारिक आणि दुसरी आध्यात्मिक. आधी आपण व्यावहारिक कारणांबद्दल बोलूया का? हो. आणि इथेच ते या संघर्षाचं मूळ अगदी अचूक पकडतात. ते म्हणतात स्पृश्य आणि अस्पृश्य यांचा वाद हा वैयक्तिक नाहीये, तो वर्गकलह आहे. म्हणजे तो सामाजिक दर्जाशी जोडलेला आहे. वर्गकलह म्हणजे कसा? नेमकं काय अर्थ आहे त्याचा? म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर जोपर्यंत अस्पृश्य समाज स्वतःला मिळालेली खालची पायरी मान्य करतो तोपर्यंत सगळं शांत असतं. अच्छा. पण ज्या क्षणी तो समानतेने वागण्याचा प्रयत्न करतो तिथून संघर्षाला सुरुवात होते. आणि आंबेडकरांनी जी उदाहरणं दिली आहेत ती तर अक्षरशः हादरवणारी आहेत. ते सांगतात चांगला पोशाख घातला म्हणून मारहाण होते, घरात तांब्या पित्रेची भांडी वापरली म्हणून मारहाण होते, घोड्यावरून वरात काढली तर मारहाण होते. म्हणजे हे ऐकताना सुद्धा इतका त्रास होतो की माणसाच्या अस्तित्वाच्या किती लहान सहान गोष्टींवर बंधनं होती आणि ती मोडण्याचा परिणाम थेट हिंसा होता. नेमका हाच मुद्दा आहे. आणि आंबेडकरांच्या मते हा कलह कधीच संपणार नाही. कारण ज्या हिंदू धर्माने ही विषमतेची रचना केली आहे तो स्वतःला सनातन म्हणवतो. म्हणजे कधीही न बदलणारा. अगदी. मग या सनातन अन्यायाला तोंड कसं द्यायचं? त्यासाठी सामर्थ्याची गरज आहे. आणि इथेच त्याने केलेलं सामर्थ्याचं विश्लेषण जबरदस्त आहे. ते 3 प्रकारच्या सामर्थ्याबद्दल बोलतात. मला वाटतं आजही कुठल्याही वंचित समाजाला आपलं सामर्थ्य वाढवायचं असेल तर या 3च कसोट्या लावाव्या लागतील, की नाही? अगदी. पहिली कसोटी आहे मनुष्यबळ. अस्पृश्य समाज संख्येने कमी आहे, खेडोपाडी विखुरलेला आहे आणि आपापसातल्या जातीभेदांमुळे विभागलेला आहे. बरोबर. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडतं. दुसरी कसोटी आहे द्रव्यबळ. म्हणजे आर्थिक ताकद. हो. व्यापार, उद्योग, जमिनीची मालकी नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते पूर्णपणे सवर्ण समाजावर अवलंबून आहेत. आणि तिसरी जी कदाचित सगळ्यात महत्वाची आहे, मानसिक बळ. हो, मानसिक बळ. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने आणि अत्याचाराने प्रतिकार करण्याची हिंमतच संपून गेलीय. आत्मविश्वासच नाहीसा झालाय. त्यामुळे या तिन्ही आघाड्यांवर समाज कमकुवत आहे असं त्यांचं निदान होतं. आणि याच मुद्द्याला अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक खूप भेदक प्रश्न विचारलाय. कोणता? की गावात 2 मुस्लिम घरं सुरक्षित असतात पण 10 महार घरं असुरक्षित का असतात? आणि या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. बरोबर. गावातल्या लोकांना हे माहिती असतं की त्या 2 मुस्लिम घरांच्या मागे संपूर्ण भारतातील मुस्लिम समाजाची ताकद उभी आहे. त्यांच्यावर हात टाकला तर त्याची प्रतिक्रिया देशभर उमटेल. म्हणजे त्यांना एक प्रकारचा अदृश्य आधार असतो. अगदी. पण त्या 10 महार घरांच्या मागे कुणीही नाही, त्यांना वाली नाही. त्यामुळे हे बाहेरचं सामर्थ्य हा आधार मिळवायचा असेल
तर अशा समाजात सामील होणं गरजेचं आहे, जिथे तुम्हाला हा आधार मिळेल. आणि त्यासाठी धर्मांतर हाच एकमेव मार्ग आहे? हो, कारण त्याशिवाय दुसऱ्या समाजाचं सामर्थ्य तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे व्यावहारिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी धर्मांतर आवश्यक होतं हे अगदी स्पष्ट आहे. पण मला वाटतं आंबेडकरांसाठी हा मुद्दा केवळ जगण्या मरण्याचा नव्हता, तो आत्मसन्मानाचा होता, एका मोठ्या तात्विक विचाराचा होता, नाही का? नक्कीच. आणि म्हणूनच ते भाषणाच्या दुसऱ्या भागात आध्यात्मिक कारणांवर येतात. धर्माचा खरा उद्देश काय यावर ते बोलतात. लोकमान्य टिळकांचा संदर्भ देत ते म्हणतात, ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म. पण प्रश्न हा आहे की समाजाची आणि व्यक्तीची धारणा कशी असावी. इथे त्यांचे विचार खूपच मूलभूत वाटतात. हो, त्यांच्या मते हिंदू धर्मात व्यक्तीला महत्त्व नाही, वर्गाला आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी कसं वागावं याचे नियम आहेत. पण एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागावं याबद्दल धर्म शांत आहे. बरोबर. बाबासाहेबांच्या मते धर्माचं खरं ध्येय हे व्यक्तीचा विकास असलं पाहिजे. आणि व्यक्तीच्या विकासासाठी 3 गोष्टी अत्यावश्यक आहेत: सहानुभूती, समता आणि स्वातंत्र्य. तर मग या 3 कसोट्यांवर हिंदू धर्म अस्पृश्यांसाठी खरा उतरतो का हे पाहूया. पहिली गोष्ट, सहानुभूती. आंबेडकरांच्या मते ती अजिबातच नाही. ते म्हणतात, स्पृश्य आणि अस्पृश्य हे शेजारी नाहीत, तर 2 विरोधी सैन्यांच्या छावण्या आहेत. एकमेकांबद्दल संशय आणि द्वेष आहे. परधर्मीयांशी जेवढा स्नेहभाव दाखवला जातो, त्याच्या शतांशही अस्पृश्यांशी दाखवला जात नाही. दुसरा मुद्दा, समता. यावर तर बोलायलाच नको. खरंय, अस्पृश्यता हेच मुळात मूर्तिमंत असमानतेचं प्रतीक आहे. यापेक्षा भयंकर विषमता जगात कुठेही नसेल. आणि इथे त्यांनी त्रावणकोरमधलं एक उदाहरण दिलं आहे, जे खूप महत्वाचं आहे. कोणतं? तिथे अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या दिया जातीच्या काही लोकांनी शीख धर्म स्वीकारला. थांबा, म्हणजे तोच माणूस, तोच रस्ता, फक्त धर्म बदलला म्हणून त्याला सन्मानाने चालायची परवानगी मिळाली? हो, हे तर अविश्वसनीय आहे. या एका उदाहरणाने तर सगळा मुद्दाच स्पष्ट होतो. अगदी. यावरून हे सिद्ध होतं की असमानतेचं मूळ व्यक्तीमध्ये नाही, तर त्या व्यक्तीच्या हिंदू धर्माशी असलेल्या संबंधात आहे. तो संबंध तोडला की असमानता संपते. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, स्वातंत्र्य. इथे ते कायदेशीर स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य यातला फरक स्पष्ट करतात. म्हणजे कायद्याने तुम्हाला सिनेमा हॉलमध्ये कुठेही बसण्याची परवानगी आहे, पण जर तुमच्या शेजारी कोणी बसायलाच तयार नसेल, तर ते स्वातंत्र्य कागदावरच राहिलं. हाच तो सामाजिक स्वातंत्र्याचा अभाव. बरोबर. कायद्याने चांगले कपडे घालण्याचा, चांगली भांडी वापरण्याचा हक्क दिला आहे, पण समाज तो उपभोगू देत नाही. आणि याच्याही पुढे जाऊन ते मानसिक स्वातंत्र्याबद्दल बोलतात. ही संकल्पना तर खूपच खोल आहे. हो, ते म्हणतात, ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. हिंदू धर्मातील वेद, स्मृती आणि शास्त्रांचं अनुकरण करण्याची सक्ती माणसाचं स्वतंत्रपणे विचार करण्याचं स्वातंत्र्यच हिरावून घेते. बुद्धीला तिथे स्थानच नाही. हो, ही बौद्धिक गुलामगिरी आहे. ही गुलामगिरी सवर्ण हिंदूंना कदाचित जाणवत नसेल, कारण त्यांना समाजात उच्च स्थान आणि फायदे मिळतात. पण अस्पृश्यांना याचा दुहेरी फटका बसतो, सामाजिक आणि मानसिक. त्यामुळे या दोन्ही गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी धर्मांतर आवश्यक आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. अर्थात एवढ्या मोठ्या घोषणेनंतर विरोध तर झालाच असणार. पण एक युक्तिवाद नेहमी केला जातो की हा तर आपल्या पूर्वजांचा धर्म आहे, तो कसा सोडायचा? आणि आंबेडकरांनी या युक्तिवादाचं अतिशय परखडपणे खंडन केलं आहे. ते एक प्रश्न विचारतात, तुमचे पूर्वज या धर्मात राहिले की त्यांना या धर्मात ठेवण्यात आलं? वा. हा पूर्वजांचा धर्म नव्हता, तर त्यांच्यावर लादलेली गुलामगिरी होती. त्यातून बाहेर पडण्याची साधना आणि शक्ती त्यांच्याकडे नव्हती, म्हणून ते त्यात राहिले. आता तुमच्याकडे ती साधनं आहेत, तर त्याचा वापर करा. बरोबर. त्यामुळे पूर्वजांच्या नावाखाली गुलामगिरीत सडत राहणं हा मूर्खपणा आहे. आंबेडकरांनी हिंदू समाज सुधारकांच्या मर्यादा स्पष्टपणे दाखवून दिल्या आहेत. त्यांची सगळ्यात मोठी नाराजी ही होती की हे सुधारक आपल्याच लोकांचं, म्हणजे सनातनी हिंदूंचं मन दुखवायला तयार नव्हते. म्हणजे नक्की काय अपेक्षित होतं त्यांना? त्यांनी थेट अमेरिकेतील उदाहरणाशी तुलना केली. ते म्हणाले, अमेरिकेत गोऱ्या लोकांनी निग्रो गुलामांच्या मुक्तीसाठी आपल्याच गोऱ्या बांधवांशी, आपल्याच रक्ताच्या लोकांशी युद्ध केलं. खरंय. पण भारतातले सुधारक अस्पृश्यांवर अन्याय करणाऱ्या सनातनी लोकांशी साधा वैचारिक संघर्ष करायलाही तयार नाहीत. मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? यातून एक मोठा धडा मिळतो की व्यवस्थेचे लाभार्थी त्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी क्वचितच पुढाकार घेतात.
आंबेडकरांनी हे अचूक ओळखलं होतं. आणि तिसरा आक्षेप जो आजही आपण ऐकतो की दुसऱ्या धर्मात गेलात तर तिथे कुठे समानता आहे, तिथे जातीभेद आहेच. हो, आणि आंबेडकरांनी मान्य केले आहे. ते म्हणाले, हो, इतर धर्मांमध्येही जातीभेद शिरला आहे, पण एक मूलभूत फरक आहे. काय फरक आहे? इतर धर्मांतील जातीभेदाला त्यांच्या मूळ धर्मग्रंथांचा आधार नाही, तो एक सामाजिक रोग आहे. पण हिंदू धर्मात जातीभेदाचं मूळ धर्मग्रंथातच आहे, त्याला धार्मिक आधार आहे. अच्छा, म्हणजे इतर धर्मांना जातीभेद काढणं सोपं आहे कारण तो धर्माचा भाग नाहीये. पण हिंदू धर्मातून जातीभेद काढणं म्हणजे धर्मच नाकारण्यासारखं आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. नेमका हाच फरक आहे. त्यामुळे दुसऱ्या धर्मात जाऊन तिथल्या जातीभेदाविरुद्ध लढणं सोपं आहे, कारण तिथे तुम्हाला त्या धर्माच्या मूळ तत्वांचा आधार मिळेल. पण हिंदू धर्मात राहून जातीभेदाविरुद्ध लढायला कोणताही धार्मिक आधार मिळत नाही. हे झाले सगळे तात्विक मुद्दे. पण लोकांच्या मनात काही व्यावहारिक भीती असणारच ना. सगळ्यात मोठी चिंता होती ती राजकीय हक्कांची. त्याचं काय? हो, आणि ही भीती खरी होती. अनेकांना वाटत होतं की धर्मांतर केल्यास राजकीय हक्क जातील. यावर आंबेडकरांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणाले, राजकीय हक्क हे लोकसंख्येवर अवलंबून असतात. समाज जिथे जाईल तिथे त्याचे राजकीय हक्क सोबत येतील. बरोबर. तुम्ही मुस्लिम झालात तर मुस्लिम म्हणून हक्क मिळतील, ख्रिश्चन झालात तर ख्रिश्चन म्हणून. म्हणजे त्यांचा मुद्दा असा आहे की धर्मांतर करून एक वेगळी ओळख निर्माण झाली की राजकीय हक्कांना एक कायमस्वरूपी आधार मिळतो, जो अस्पृश्य म्हणून मिळत नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. उलट त्यांनी एक धोक्याचा इशारा दिला. ते म्हणाले, हिंदू धर्मात राहिलात आणि उद्या कायद्याने अस्पृश्यता संपवली तर सरकार म्हणेल की आता तुम्ही अस्पृश्य नाही, मग तुम्हाला वेगळे राजकीय हक्क कशाला? म्हणजे हक्कांसाठीचा आधारच नाहीसा होईल. हो, पण धर्मांतर केल्याने आमचा धर्म वेगळा, आमचा समाज वेगळा, या भूमिकेवर तुमचे हक्क कायमचे सुरक्षित राहतील. आणि दुसरी एक भीती होती ती म्हणजे महारकी वतनांचं काय होणार. हे वतन म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्या श्रोत्यांना सांगावं लागेल. हो, आणि ही भीती खूप खरी होती. वतन म्हणजे गावाची काही ठराविक कामं करण्याच्या बदल्यात मिळणारे परंपरागत हक्क, जसं की जमिनीचा छोटा तुकडा किंवा पिकाच्या कापणीनंतर धान्यातला काही वाटा. आणि हे हक्क पिढ्यानपिढ्या चालत आलेले होते. हो, त्यामुळे धर्मांतर केल्यास हे हक्क जातील अशी अनेकांना चिंता वाटत होती. मग त्यावर काय तोडला होता? त्यावर आंबेडकरांनी 1850च्या कायद्याचा हवाला दिला. त्या कायद्यानुसार केवळ धर्म बदलल्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेच्या किंवा वारसा हक्कावर परिणाम होत नाही. अच्छा. त्यांनी नगर जिल्ह्यातील ख्रिस्ती झालेल्या महारांची उदाहरणं दिली, ज्यांची वतनं कायम होती. अशा प्रकारे त्यांनी ही व्यावहारिक भीतीही दूर केली. तर मग या संपूर्ण भाषणाचा आणि विश्लेषणाचा सार पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. डॉक्टर आंबेडकरांसाठी धर्मांतर हे केवळ पूजा पद्धती बदलणं किंवा देवाचं नाव बदलणं नव्हतं. ते सामर्थ्य, समता आणि स्वातंत्र्य मिळवण्याचं एक सुनियोजित, व्यावहारिक आणि तर्कशुद्ध साधन होतं. ऐहिक आणि आध्यात्मिक मुक्तीचा तो एक मार्ग होता, ज्याचा अंतिम ध्येय माणुसकी मिळवणं हे होतं. अगदी बरोबर. त्यांनी हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नाही तर अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे. आणि भाषणाच्या शेवटी त्यांनी भगवान बुद्धांच्या उपदेशाचा संदर्भ दिला आहे, जो या संपूर्ण विचारांचा सार आहे. कोणता? बुद्ध म्हणाले होते, अत्त दीप भव. तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका. स्वतःच्या बुद्धीला शरण जा. हो. हाच विचार घेऊन आपण थांबूया आणि आपल्या श्रोत्यांसाठी एक प्रश्न सोडून जाऊया. नक्कीच. सामान्यतः धर्मांतर या कृतीकडे आपण एक अत्यंत वैयक्तिक आणि धार्मिक श्रद्धेचा भाग म्हणून पाहतो. पण जेव्हा याच कृतीला एका संपूर्ण समाजाच्या सामाजिक, राजकीय आणि मानसिक मुक्तीची एक व्यापक रणनीती म्हणून पाहिलं जातं, तेव्हा धर्म आणि धर्मांतर या शब्दांबद्दलच्या आपल्या मूळ समजुतींना कसं आव्हान मिळतं याचा विचार करायला हवा. अशाच विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांवर आणि कल्पनांवर अधिक सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हा संवाद तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.